तर ट्रम्प यांनी इराणला जो इशारा दिला होता त्याला इराणनेही प्रत्युत्तर दिलं होतं। आमचे पॉवर प्लांट तुम्ही उडवले तर तुमचेही आम्ही सोडणार नाही असे इराणने म्हटलं होतं। आखातातले अमेरिकेचे ऊर्जा आणि इंधन प्लांट आम्ही उडवू असे इराणने म्हटलेलं होतं। इराणच्या मीडियाच्या हवाल्यानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं होतं। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींना लगेच संपू आणि इराणचा पराभव करू या इराद्यानं सुरू केलेले युद्ध 4 आठवडे लांबले आणि त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे अंदाज कसे चुकलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर ट्रम्प आणि त्यासोबतच नेतन्याहू यांचा अंदाज काय होता तर सर्वोच्च नेत्यास मारून युद्ध लगेच संपू शकतो। मात्र वास्तवात काय घडलंय तर खामेनींच्या मृत्यूनंतर सावरत इराणनं युद्ध 4थ्या आठवड्यापर्यंत नेलंय। दुसरा अंदाज होता की खामेनींना मारलं की इराणमध्ये गोंधळ उडेल। मात्र वास्तवात काय घडलंय तर नेतृत्वाच्या 3 पिढ्या संपूनही इराण धीरोदात्तपणे उभा आहे। तिसरा अंदाज इराण फार प्रतिकार करणार नाही, तोही अंदाज साफ चुकीचा ठरलाय, कारण वास्तवात इराणच्या प्रतिकारानं सगळेच चकित झालेत, शॉक झालेत अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे। चौथा अंदाज हल्ल्याच्या तयारी झाल्याचा आत्मविश्वास होता, मात्र वास्तवात युद्ध लांबल्यानं इस्रायल अमेरिका गोंधळून गेलेत। हॉर्मुझवर अजूनही त्यांना ताबा मिळवता आलेला नाहीये। पाचवा अंदाज जागतिक तेल पुरवठा या युद्धानंतरही सुरळीत राहील असा अंदाज होता, मात्र घडलं उलटच। हॉर्मुझ बंदच आहे, पुरवठा विस्कळीत झालाय, दर वाढलेले आहेत। रशिया व इराणवरचे निर्बंध हटवण्याची नामुष्की अमेरिकेवर आली आहे। सहावा अंदाज हॉर्मुझवर लगेच ताबा मिळू। 3 आठवड्यानंतरही हॉर्मुझ हाताबाहेरच आहे। हॉर्मुझसाठी प्लॅनच नसल्यानं आता हा सगळा खेळ चव्हाट्यावर आलेला आहे। तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून अखेर 22 देश एकत्र आलेले आहेत। यूके, जर्मनी, फ्रान्स, जपान, यूएई अशा 22 महत्त्वाच्या देशांनी सामुद्रधुनी तातडीनं सुरू करण्याची मागणी केली आहे। त्याचवेळी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत मालवाहू जहाजांवर सातत्यानं होणाऱ्या हल्ल्यांचा निषेधही या 22 देशांनी केला। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी देशांनी एकत्र येण्याचा आग्रह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं करतायत। 22 देशांच्या या संयुक्त निवेदनामुळे एक प्रकारे ट्रम्प यांना दिलासाच मिळाल्याचं चित्र आहे। इटली, नेदरलँड्स, न्यूझीलंड, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा या 22 देशांमध्ये समावेश आहे। तर इराणनं केलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये 100हून अधिक जण जखमी झालेत। पंतप्रधान नेतन्याहू यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। अरद आणि दिमोना शहरांवर इराणनं भीषण हल्ले केलेत। जखमींमध्ये अनेक मुलं आणि वृद्ध यांचाही समावेश आहे। इराणकडून अरद आणि दिमोना शहराच्या निवासी भागांना लक्ष्य करण्यात आले। अरदमध्ये सर्वाधिक 75 जण जखमी झाले, तर 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। तर दिमोना शहरात 33 इस्रायली जखमी झालेत। इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना इस्रायलकडूनही लगेच प्रत्युत्तर देण्यात आले आहे। तर इराणच्या बुशहर बंदरावर अमेरिका आणि इस्रायलनं पुन्हा हल्ले केलेले आहेत। या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी आगी भडकल्याचं चित्र आहे। हल्ल्यात जीवितहानी झालेली नाहीये, पण मोठं नुकसान झाल्याचं समजतंय। बंदरांवरील इराणच्या अनेक जहाजांचं मोठं नुकसान झालंय। तर इस्रायलच्या आण्विक प्रकल्पांपर्यंत आता इराणची क्षेपणास्त्र पोहोचली आहेत। इराणच्या अणुप्रकल्पावरील हल्ल्याची इस्रायलने आता पुष्टी केली आहे। शनिवारी संध्याकाळी इराणकडून इस्रायली अणुप्रकल्पावर हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। इस्रायलच्या दक्षिणेकडील दिमोना शहरावर इराणनं हल्ला केलाय। इराणच्या तेहरान टाइम्स या दैनिकानं या हल्ल्याचे तपशील दिले। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा आजचा 23वा दिवस आहे। दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच आहेत। अमेरिका इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणच्या नतान्स या मुख्य अणुसंवर्धन केंद्राला लक्ष्य करण्यात आले।
किरणोत्सर्ग, गळती किंवा मोठ्या नुकसानीचं कोणतंही वृत्त नाहीये. इराणनं याला क्रूर हल्ला असं म्हटलंय. इराणच्या ड्रोन हल्ल्यात इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळाला लक्ष्य करण्यात आलंय. इराणनं इस्रायलच्या बेन गुरियन या अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण ड्रोन हल्ला केलाय. इराणनं एकामागून एक अनेक आत्मघाती ड्रोन्स डागल्यामुळे विमानतळ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. इस्रायलच्या तेल अवीव विमानतळावरही इराणनं हल्ला केलाय. इस्रायलच्या विमानतळांवर इराणनं अराश 2 ड्रोननं हल्ले केलेत. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आता टोकाला पोहोचलाय. तर इराणनं दक्षिण इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांमुळे दिमोना शहरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. लिटल इंडिया म्हणून या भागाला ओळखलं जातं. इथे अनिवासी भारतीयांची लोकसंख्या जास्त आहे. इराणचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र रहिवासी भागात घुसल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय. या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात दिमोनातील 47 जण जखमी झालेत, तर अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय. हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. तर इराणनं आता एक मोठा दावा केलाय. बुशेहरमध्ये अमेरिकेचा ड्रोन पाडल्याचं इराणचं म्हणणं आहे. अमेरिकेचा MQ-9 ड्रोन पाडल्याचा दावा इराणनं केलाय. आज युद्धाचा 23वा दिवस आहे. अमेरिका इस्रायलचे इराणवर, तर इराणचे इस्रायल आणि अमेरिकेच्या आखातातील तळांवर जोरदार हल्ले कायम आहेत. यामध्ये आण्विक तळांना देखील लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे युद्ध भीषण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या स्थितीत हॉर्मुझची समुद्रधुनी आता युद्धातील कळीचा मुद्दा ठरतीये. तर गेल्या 23 दिवसाच्या या युद्धामध्ये इराणमधल्या युद्धबळींची संख्या तब्बल 1500च्या वर पोहोचली आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं ही माहिती दिली आहे. राजधानी तेहरानमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक आहे. 28 फेब्रुवारीपासून हे युद्ध सुरू झालंय. युद्धात इराणचे 4475 लोक जखमी झालेत. लेबनॉनमध्ये युद्धबळींची संख्या मोठी आहे, कारण आतापर्यंत लेबनॉनमध्ये जवळपास 1024 जणांचा मृत्यू झालाय. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात 2740 लोक जखमी झालेत. 2 मार्चपासून इस्रायलनं इराणसोबत लेबनॉनवरही हल्ले सुरू केलेले आहेत. इराणी समर्थक हिजबुल्लाहनं पहिला हल्ला करताच इस्रायलनं आक्रमक भूमिका घेत लेबनॉनवर मोठे हल्ले केले आहेत. तर आखातात सुरू असलेल्या इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धात पाकिस्ताननी भारताला पोकळ धमकी दिली आहे. अमेरिकेनं आमच्यावर हल्ला केल्यास भारतावर हल्ला करू, असं वक्तव्य पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी दिलंय. इस्रायल, अमेरिका आमच्या आवाक्याबाहेर आहे आणि त्यामुळे आम्ही भारतावर प्रतिहल्ला करू, असं अब्दुल बासित बरळलेत. तसेच दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांना लक्ष्य करू, अशी पोकळ धमकी बासितनं दिली आहे. अमेरिका ने पाकिस्तान पे कोई हमला कर दिया, हमारे तो अगर हमारे न्यूक्लियर रेंज में नहीं भी है अमेरिका, लेट से अगर हम खलीजी ममालिक में जो है उनके अड्डों तक भी नहीं पहुंच सकते या हम इसराइल पे भी हमला नहीं कर सकते, हमारे लिए क्या वाइज रास्ता होगा आपके ख्याल में? इंडिया हमने तो देखिए और कुछ नहीं करना. हमने तो अगर हमारी रेंज वहां ना भी हुई और अगर हम पे कुछ किसी ने बुरी नजर से देखा तो हमने तो बगैर सोचे समझे भारत पे, मुंबई पे अटैक कर देना है, न्यू दिल्ली पे कर देना है. हमने तो छोड़ना नहीं है. देखी जाएगी बाद में, छोड़ना चाहिए भी नहीं. अगर हमारे पास और कोई रास्ता नहीं होगा, अगर अमेरिका हमारे कोई हमला करता है, जो कि नामुमकिनात में से मैं फिर वही कह रहा हूँ, लेकिन ये बात जान लेनी चाहिए तमाम दुनिया को कि अगर खुदा ना खासा पाकिस्तान पे किसी ने बुरी आंख से निकाह डाली, इस वक्त हमारी रेंज में अमेरिका भी नहीं और ना इसराइल है, लेकिन अगर कोई सूरत हाल ऐसी डेवलप होती है तो पाकिस्तान के पास और कोई ऑप्शन नहीं होगा कि वो भारत में जहाँ उसका दिल चाहता है हमला करेंगे. इराकच्या समुद्र किनाऱ्यावर MT सेफसी विष्णू या तेलवाहू जहाजावर झालेल्या भीषण ड्रोन हल्ल्यातून बचावलेले 15 भारतीय खलाशी अखेर सुखरूप मायदेशी परतलेत. इराणच्या अंडरवॉटर ड्रोन हल्ल्यात या जहाजाला आग लागली होती, ज्यात मुंबईचे देवनंदन सिंग यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. केंद्र सरकारच्या प्रयत्नानंतर उर्वरित खलाशांना इराकमधून सुखरूपपणे आणण्यात आले. आणखी एक दिलासादायक बातमी आहे. कर्नाटकमधल्या नवीन मंगळुरू बंदरावर आता आठवडाभरात
72,700 टन LPG येतोय. 3 जहाजांच्या माध्यमातून हा LPG येणार आहे. त्यातील एक जहाज आज सकाळीच बंदरात पोहोचलंय. त्यामधून 16,714 टन LPG बंदरावर उतरवण्यात आलाय. त्यानंतर हे जहाज सिंगापूरला रवाना होईल. मात्र ही तिन्ही जहाजं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत नसून अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील टेक्सास बंदरावरील पोर्ट ऑफ नेदरलँड्समधून येत आहेत आणि त्यामुळेच यातील LPG आखातातील LPG पेक्षा महागडं असेल. तर आता व्यावसायिक LPGच्या उपलब्धतेत 20% वाढ झालेली आहे. 23 मार्च पासून पुढील आदेशापर्यंत राज्यांना 20% अतिरिक्त LPGचं वाटप करण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं राज्य सरकारला पत्र पाठवून ही माहिती दिली आहे. यामध्ये उपाहारगृह, ढाबे, हॉटेल, कॅन्टीन, फूड प्रोसेसिंग आणि डेअरी उद्योग, सरकारी अनुदानित कॅन्टीन, सामुदायिक स्वयंपाकगृह यांना प्राधान्य देण्यात येईल.